गुड मॉर्निंग एव्हरीवन. हा व्ह्यू जसा खास आहे ना, तसा आजचा दिवसही माझ्यासाठी थोडा खासच आहे. कारण आज आहे माझा वाढदिवस आणि रुटीन फॉलो करून मी निघाली आहे ऑफिसला. ऑटोच्या ट्रॅव्हलिंगमध्ये ना केस कधीच सेट राहत नाहीत. हे बघा काय झालं आहे. आज जरा सेल्फी काढायचा होता म्हणून जरा केस मोकळे ठेवले. आज ऑफिसमध्ये ना बॅक टू बॅक 5 मीटिंग शेड्यूल होत्या. त्यामुळे मी ना मनाची तयारी आधीच केली होती की बाबा आजचा दिवस थोडा बिझीच असणार आहे. आणि मग ऑफिसमध्ये पोहोचून मी माझा अवतार जरा नीट केला आणि 1-2 सेल्फीचे व्हिडिओज काढले आणि मग मी निघाली आपल्या कामाला. मीटिंग संपल्यावर ना माझ्या कलिग्सने केकचं सरप्राईज दिलं मला, ज्याची की मला अजिबात अपेक्षा नव्हती. पण त्या सगळ्यांना माझ्याकडून पार्टीची अपेक्षा नक्कीच होती. आणि मग केक कट केला आणि थोड्या गप्पा गोष्टी झाल्याच्या नंतर मी निघणार होते तुळजापूर देवीच्या दर्शनाला. हे मंदिर ना ठाण्यामध्ये आहे. या मंदिराचं बांधकाम ना रिसेंटलीच या वर्षामध्ये झालेलं आहे आणि इथे जाण्याची ना मला खूप दिवसापासून इच्छा होती. आणि आजच्या दिवशी तिथे जाण्याचा योग आला, त्यामुळे तर मी खूपच खुश होती. आणि जितका मी विचार केला होता ना, हे मंदिर त्यापेक्षाही सुंदर होतं. आणि ज्या दिवशी मी गेले होते ना, त्या दिवशी मार्गशीर्षचा पहिला गुरुवार होता. त्यामुळे या मंदिरात ना गर्दी पण थोडी तशी कमीच होती, कारण की गुरुवारी मोस्टली लोकं आपल्या घरीच पूजा करतात. पण त्यामुळे मंदिरात दर्शन एवढं शांतीने झालं ना, की त्याचा अनुभव मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. कोणत्याही प्रसिद्ध मंदिरात जायचं म्हटलं तर तिकडच्या गर्दीमुळे तर आधी दर्शन व्यवस्थित होत नाही. पण इथे मला खूप छान अनुभव आला आणि एवढे पॉझिटिव्ह फीलिंग्स आले ना, की काय सांगू तुम्हाला. आणि देवीची मूर्ती इतकी छान होती ना, की तिच्यासमोरून बाजूला होण्याची मला इच्छाच होत नव्हती. हा अनुभव माझ्यासाठी थोडा स्पेशलच होता. थोडा वेळ नामस्मरण केल्यानंतर मी मंदिराच्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या. तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या सगळ्यांसाठी बाहेरून मी मंदिराचे काही व्हिडिओज घेतलेत, की ज्यामुळे तुम्हाला त्याचं दर्शन होईल आणि तुम्हाला कळेल की हे मंदिर खरंच किती सुंदर बांधलं गेलं आहे. मंदिरातून निघून मी घरी गेले आणि चेंज करून आम्ही निघालो डिनरला. आजचा दिवस ना माझा अगदी शांत आणि जसा ठरवलं होतं तसाच गेला. म्हणजे कुठेच अशी काही घाई, गडबड, धावपळ कुठेच नव्हती. लाँग ड्राईव्ह करत आम्ही येऊन पोचलो होतो सानपाड्याला. हे आहे नवी मुंबईमध्ये. सतरंगी लाऊंजमध्ये आमचा डिनरचा प्लॅन होता. हे रेस्टॉरंट बाहेरूनच इतकं छान वाइब करत होतं ना. या रेस्टॉरंटमध्ये माझा फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स होता. पण जितकं मी गुगल इमेजेसवरती पाहिलं होतं, त्यापेक्षाही खरंच खूप सुंदर होतं हे रेस्टॉरंट. याचा ॲम्बियन्स खरंच खूप पॉझिटिव्ह होता. इथलं जेवण खूप छान असतं असं मी ऐकलं होतं. बघा या ठिकाणचं वातावरण, लाईट्स, म्युझिक सगळंच परफेक्ट वाटतंय. इथला मेनू तर खूपच टेम्प्टिंग दिसतोय आणि म्हणून आम्ही ना ठरवलंच होतं की इथे ना काहीतरी नवीन ट्राय करायचं. बरं, आम्ही आता काही छान छान पदार्थ ऑर्डर केले आहेत आणि ते येईस्तोवर आम्ही आनंद घेतोय या ॲम्बियन्सचा. हे बघा किती छान छान डिशेस आमच्यासमोर रेडी होऊन आल्या आहेत आणि त्यात ना लोटस स्टेम हे आम्ही ट्राय केलं होतं, जे आम्हाला खूप आवडलेलं. तुम्ही पण या रेस्टॉरंटमध्ये कधी गेलात तर लोटस स्टेम ट्राय करायला विसरू नका. डिनरनंतर वेळ होती केक कटिंगची आणि मला विश करण्याची. हा चीज ब्लूबेरी केक ना अस्मिने स्पेशली माझ्यासाठी ऑर्डर केला होता. चला तर मग केक कट करूया. माझ्यासोबत हा क्षण शेअर केल्याबद्दल तुमचं पण मनापासून आभार.
आणि आत्ता वेळ होती छानशा गिफ्टची. मला तर हे सरप्राईज खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आजचा बड्डे डिनर एकदम परफेक्ट होता. स्वादिष्ट जेवण, छान वातावरण आणि खूप सारं प्रेम. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. लव्ह यू ऑल.